नमस्कार मित्रांनो, आजच्या मिनी व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आम्ही चाललोय माकडे बघायला। अरे सॉरी माकडे बघायला नाही, त्र्यंबकेश्वरला चाललोय। श्री हनुमान यांचा जन्मस्थान बघण्यासाठी आम्ही चाललोय अंजनेरीला। एवढी तयारी करून चाललोय, पूर्ण व्हिडिओ बघा, मजा येईल। ही सगळी माझ्या मित्राची फॅमिली आहे। मित्र बोललेला की तू पण चल आमच्या सोबत फिरायला, म्हणून आलेलो। तसे तर आम्ही 9 जण होतो आणि 3 गाड्या। माझ्या गावाकडच्या तुम्ही व्ह्यू बघू शकता, किती सुंदर झालेला आहे। पावसाचं वातावरण झालेलं आहे, म्हणून ढग तसे दिसतात तुम्हाला। जव्हार मध्ये पेट्रोल पंप टाकण्यासाठी आलो होतो, पण बापरे एवढी गर्दी बघून तर आम्हाला वाटायचं की आमचा नंबर तरी लागेल की नाही। मोखाड्याच्या पुढे आल्यावर तुम्हाला वतवड्या डोंगर दिसेल। इकडचा कोणी व्हिडिओ बघत असेल तर कमेंट नक्की करा। त्र्यंबकेश्वरला आलो आणि चला म्हटलं पहिले पाया पडून घेऊया मंदिरात। तर एवढी गर्दी बघून तर आम्ही प्लॅनच कॅन्सल करून टाकला। वेलकम टू अंजनेरी किल्ल्यावरती। आता खरी मजा येणार आहे। खूप चढायचं आहे आपल्याला अजून। तोपर्यंत तिकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, किती सुंदर आहे। अंजनेरीवरती जाताना रस्ते इतके खतरनाक आहेत की तुमच्या गाडीवरती जर माणसं असतील तर खाली उतरवून तुम्ही जाऊ शकता। तर भावांनो, माझ्यासोबत आहे जव्हारचा फेमस ब्लॉगर राजभोये। तर त्याची आयडी मी खालती कॅप्शन मध्ये देतो, त्याला जाऊन फॉलो करा, सपोर्ट करा भावाला। आणि मी पण आता याच्या पुढे याच्यासोबत व्हिडिओ बनवणार आहे, तर भावाला आपले सपोर्ट करा। आपले प्रणय भाईला पण सपोर्ट करा, मस्तपैकी फॉलो वगैरे करून टाका आपल्या प्रणय भाईच्या आयडीला। गाड्या पार्किंग करून ट्रेकिंग करायला तर आता खरी मजा येणार आहे। पायऱ्या इतके खतरनाक आहेत आणि इकडे माकडे पण आहेत। माकडे सांगतो खूप त्रास देतात, पण चला म्हटलं जाऊया, मरू दे तिकडे ते माकडं। माकडाचं नाव घेतात, माकडं तर दिसायला लागली, पण माकड पोलावरती चढलेलं आहे लाईट सुधरवायला। सध्या लाईट बंद आहे। पुढे आलो आणि बघतो तर काय एवढी सारी माकडं, बापरे एवढी सारी माकडं आहेत। अटॅक बिटॅक केला तर करायचं काय? जिकडे जातोय तिकडे नुसती माकडं दिसतात। अरे बाबा, माकडे बघायला आलोय की अंजनेरी किल्ला बघायला आलोय? जशी माणसं करतात तशी माकडा पण करतात। जसा माणूस पायऱ्या चढतो तसा माकड पण पायऱ्या चढतो। आणि चला आजचा व्हिडिओ इथंच। तुम्हाला पुढचा पार्ट बघायचा असेल तर फॉलो करून ठेवा।